या बहिणींसाठी अतिशय आनंदाची ही बातमी म्हणावी लागेल। जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर तुमच्यासाठी 3,000 रुपये जाहीर करण्यामध्ये आलेले आहे। लाडक्या बहिणींना मोठा दिलासा देण्याचं काम सुरू करण्यामध्ये आलेलं आहे। लाडक्या बहिणींना 3,000 रुपये जाहीर करण्यामध्ये आलेले आहे। जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींना 2-2 हप्ते एकत्रितपणे द्या असा सर्वात मोठा निर्णय झाल्यामुळे आता लाडक्या बहिणींची चिंता पूर्णपणे मिटलेली आहे। जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर तुम्हाला एक मोठा दिलासा देखील देण्याचं काम राज्य सरकारने केलेलं आहे। लाडक्या बहिणींसाठी मोठा दिलासा दिलेला आहे। आता 2 हप्ते मंजूर करण्यामध्ये आलेले आहे। आता या 23 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्रितपणे मिळणार आहे। कोणते असणार ते 23 महत्त्वाचे जिल्हे? जर आता तुम्ही पण याच 23 जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या लाडक्या बहिणी असाल तर तुम्हाला पण अजिबात काळजी करायची नाहीये। तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती 2 हप्ते म्हणजेच की 3,000 रुपये जाहीर करण्यामध्ये आलेले आहे। हे तुमच्या खात्यावरती कधीही जमा होऊ शकते, त्यामुळे तुम्हाला पण अजिबात काळजी करायची नाहीये। लाडक्या बहिणींसाठी अतिशय दिलासादायक बातमी ही ठरणार आहे। आता तुम्हाला पण जर ते 23 महत्त्वाचे जिल्हे बघायचे असेल, या 23 महत्त्वाच्या जिल्ह्यातील बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे। ते पण आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार। जर तुमचा पण लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद करण्यामध्ये आलेला आहे, जर तुम्हाला पण या ठिकाणून अपात्र केलं असेल, अपात्र करणार असाल तर तुमच्यासाठी राज्य सरकारने ही 2 महत्त्वाची कामे सांगितलेली आहे। ज्या लाडक्या बहिणींनी ही 2 कामे केली अशा लाडक्या बहिणींना रक्कम द्या, अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पूर्णपणे पैसे जमा करा असे आदेश देखील या ठिकाणी आलेले आहे। आता या ठिकाणी लक्ष देत बघत चला, महत्त्वाची अपडेट आहे। अपात्र कोणकोणत्या महिला आहे, कोणते असणार ते 2 महत्त्वाचे कामे आणि कोणते ते 23 महत्त्वाचे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये आजपासून हप्ता वितरणाला सुरुवात झाली असून DBTच्या बटनाच्या माध्यमातून रक्कम तुम्हाला मिळणार। DBTचं बटन आज दाबणार असून आता या 23 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यापूर्वी जर तुम्ही पण या ठिकाणी या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करणं देखील अतिशय महत्त्वाचं आहे। या ठिकाणी लक्ष देत बघत चला, महत्त्वाची अपडेट आलेली आहे। आता या 23 जिल्ह्यातील बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे लाडकी बहीण योजनेचे 2-2 हप्ते एकत्रितपणे 3,000 रुपये सोडण्याचा सर्वात मोठा निर्णय झाल्यामुळे आता बहिणींची चिंता पूर्णपणे संपवली गेलेली आहे। जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल, जर तुमचा पण प्रश्न कोणते असणार ते 23 महत्त्वाचे जिल्हे आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी आता लक्ष द्या, ते महत्त्वाचे जिल्हे आपण या ठिकाणी बघणार। पण त्यापूर्वी जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या अपात्र ठरलेल्या महिला असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता तुम्ही पण हे 2 कामे लगेच करा, लगेच तुमच्या खात्यावरती ही या ठिकाणी योजनेची रक्कम मिळेल। जर तुम्हाला पण असं वाटत असेल की आपण का अपात्र झालो आहेत आणि पात्र होण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल, तर तुम्ही ही 2 महत्त्वाची कामे करा। या योजनेच्या माध्यमातून येणारी रक्कम ज्या लाडक्या बहिणींनी ही 2 कामे केलेली नाही अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ही रक्कम जमा होत नाही। त्यामुळे तुम्हाला पण लवकरात लवकर ही 2 महत्त्वाची कामे पूर्णपणे पार पाडावी लागणार। आता या 10 बँकांमध्ये सर्वात आधी पैसा येतो। जर तुमचं पण बँक खातं या 10 पैकी कोणतं तरी एक असेल तर तुम्हाला पण अजिबात चिंता करायची नाही आहे। तुमच्या खात्यावरती DBTचं बटन दाबल्या 4 ते 5 तासानंतर रक्कम कधीही पडू शकते। त्यामुळे तुम्ही पण या 10 बँका आणि ते 23 महत्त्वाचे जिल्हे बघायला अजिबात विसरू नका। पोस्ट बँक, जर तुमची पण पोस्ट बँक असेल तर तुमच्या खात्यावरती लवकरात लवकर रक्कम जमा होईल। पोस्ट बँकेमध्ये लवकरात लवकर पैसे येणार। या 10 बँकांपैकी पोस्ट बँकेचे नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे, SBI बँक। जर तुमची पण SBI बँक असेल तर तुमच्या खात्यावरती देखील पैसे येण्याचे मार्ग पूर्णपणे मोकळे झालेले आहे। समोरची महत्त्वाची बँक असणार आहे तुमची ग्रामीण बँक। जर तुमची पण ग्रामीण बँक असेल तर तुम्हाला पण आता अजिबात काळजी करायची नाही आहे। ग्रामीण बँकेमध्ये देखील रक्कम लवकरात लवकर जमा होते। समोरची महत्त्वाची बँक असणार तुमची या ठिकाणी
बँक ऑफ महाराष्ट्र, जर तुमची पण बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेची रक्कम येत असेल तर तुम्हाला पण या ठिकाणी चिंता करायची गरज नाही आहे. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सुद्धा रक्कम लवकरात लवकर जमा होते. समोरचा महत्त्वाचा या ठिकाणी बँक असणार आहे तुमची ICICI बँक. जर तुमची पण ICICI बँक असेल तर तुम्हाला पण घाबरायची गरज नाही आहे. आता या ठिकाणी लक्ष द्या, कोणते असणार ते 23 महत्त्वाचे जिल्हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. त्यानंतर आपण ते 2 महत्त्वाचे कामे बघू. जे 2 महत्त्वाचे कामे जर तुम्ही केले नसेल तर तुम्ही पण अपात्र होसाल, आणि जर तुम्ही पण अपात्र लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला नसाल आणि तुम्हाला पण अपात्रतेचा सिक्का लागलेला असेल तर तुम्ही पण जर ही 2 कामे केली तर तुम्हाला पण पात्रतेचा सिक्का लागेल आणि तुम्हाला पण या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्याचे पूर्णपणे मार्ग मोकळे होतील. ते 2 कामे बघण्यापूर्वी आपण ती 23 महत्त्वाचे जिल्हे बघू. सर्वात महत्त्वाचा जिल्हा नांदेड जिल्हा. जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर तुम्हाला पण काळजी करायची गरज नाही आहे. तुमची चिंता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे. समोरचा या ठिकाणी वर्धा जिल्हा. वर्धा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाही. वर्धा जिल्ह्याचं नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे. समोरचा महत्त्वाचा जिल्हा या ठिकाणी असणार सोलापूर जिल्हा. जर आता तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यामधील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर तुमची पण चिंता आता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे. त्यानंतरचा जिल्हा या ठिकाणी असणार नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला. नांदेड जिल्ह्यातील बहिणींच्या खात्यावरती पूर्णपणे 2-2 हप्ते एकत्रितपणे मिळण्याचे मार्ग पूर्णपणे मोकळे झाल्यामुळे आता त्यांची चिंता पूर्णपणे संपलेली आहे. नांदेड जिल्ह्यातील बहिणी बऱ्याच दिवसापासून रकमेची वाट बघत आहे. समोरचा केव्हा येणार असा प्रश्न देखील बहिणींचा होता. आता चिंता त्यांची पूर्णपणे मिटवली गेलेली आहे. समोरचा संभाजीनगर जिल्हा. जर आता तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यामधील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर तुमची चिंता आता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे. या 23 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं हेही नक्की कळवा. जर तुम्हाला पण असं वाटत असेल की आपलं नाव या ठिकाणी आलं नाही तर कमेंट करा तुमचा जिल्हा कोणता आहे. त्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कळवू की तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलेलं आहे की नाही आलेलं. आता या ठिकाणी लक्ष द्या, ही 2 कामे ही 2 कामे जर तुम्ही अधुरी ठेवलेली असेल, जर तुम्ही पण ती पूर्ण केली नसेल तर तुम्ही देखील ही लवकरात लवकर पूर्ण करावी. जर तुम्ही पण ती अधुरी ठेवलेली असेल तर तुम्हाला रक्कम मिळणार नाही. तुम्हाला थेट बाद केलं जाईल आणि तुम्हाला पण लाडकी बहीण योजनेतून अपात्रतेचा सिक्का लागेल. सर्वात पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे EKYC जर तुम्ही केलेलं नसेल तर आता सध्या बी वेळ आहे, लवकरात लवकर EKYC करावी, अन्यथा तुम्हाला पण मोठा धक्का बसेल. तुम्हाला पण या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची रक्कम मिळणार नाही. EKYC केलेलं नसेल तर लवकरात लवकर EKYC करावी. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आधार तुमच्या बँक खात्याशी लिंक करा. जर तुमचा आधार तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला पण ते आत्ता लवकरात लवकर करणं गरजेचे आहे. भेटूया दुसऱ्या हे महत्त्वाचे कामं होते हेही नक्की तुम्ही लवकरात लवकर पूर्ण पार पाडा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. करून